नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा येथे गो सन्मान आवाहन अभियान। नांदुरा शहरात 27,000 स्वाक्षऱ्यांसह पंतप्रधानांना निवेदन। नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे। देशभरातील गोवंश संरक्षणासाठी कठोर कायदे करावेत या मागणीसाठी गो सन्मान आवाहन अभियान नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने तब्बल 27,000 गोसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी सादर करण्यात आले। अभियानाअंतर्गत प्रारंभी सकाळी 10 वाजता श्री महादेव गोरक्षण संस्थानचे प्रांगणात श्री संत जंगली महाराज यांचे रजत मुखवटा असलेल्या पालखीचे संत महात्मे माजी आमदार तथा महादेव गोरक्षणचे अध्यक्ष राजेशभाऊ एकड़े, नांदुरा नगराध्यक्षा सौ मंगलाबाई सुधीरजी मुन्हेकर व यांचेसह प्रमुख मान्यवरांचे हस्ते विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले। या प्रसंगी स्वामी रामभारती महाराज चांगेफळ आश्रम व स्वामी वासुदेवानंद सरस्वती सांदीपनी आश्रम निमगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नगरसेवक सुधीर मुर्हेकर, नगरसेवक अनिल जांगळे, नगरसेवक रामसिंग ठाकूर, भाजपा नेते सुनील तांदळे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सारिकाताई डागा, लताताई ठोंबरे आणि जिल्हप सदस्य मंदिर विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो गोसेवक, नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून धार्मिक झाकी, दिंडी व पालखी सोहळ्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पुढे सर्व गोसेवक नांदुरा तहसील कार्यालय येथे पोहोचले। गो सन्मान आवाहनचे प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन सुपूर्द केले। निवेदनात गोवंशाच्या दयनीय स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तस्करी, अवैध कत्तल व रस्त्यांवर भटकणाऱ्या गोवंशाची समस्या गंभीर बनल्याचे नमूद करण्यात आले। केंद्र सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदनातील मजकूरनुसार संपूर्ण भारतात एकसमान केंद्रीय गोसेवा कायदा लागू करणे, गोसेवा मंत्रालय स्थापन करणे, गोवंशाला राष्ट्रमाता दर्जा देणे, गोतस्करी व कत्तलीस गैरजामीनपात्र गुन्हा घोषित करून कठोर शिक्षा करणे, गो आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे, प्रत्येक गावात नंदीशाळा व जिल्हानिहाय आदर्श गोशाळा उभारणे, राष्ट्रीय महामार्गांवर गो ॲम्ब्युलन्स व ट्रॉमा सेंटरची सुविधा उपलब्ध करणे, तसेच शिक्षणात गोविज्ञानाचा समावेश करणे। या अभियानाला नांदुरा शहर व तालुक्यातील 26,000हून